असं आहे की बीड जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग, येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाट वाहिले तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील. जितक्या हत्या तिथे झाल्या तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील. आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली. चौकशी करणारी पण माणसं ह्यांची, मर्डर करणारी पण माणसं ह्यांची, आणि सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवरती प्रचंड दबाव, त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही. नशिबाने संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली. आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाची, म्हणजे रामन राघवचा बाप आहे क्रूरते, पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली. आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग. ते आज आम्ही केलं. माझ्याकडे यादी आहे 7 खुनांची, वाचून दाखवली. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर, दुबे व्यापारी अपहरण, रोडे मर्डर. बाकीची मी नावं घेत नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा. आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये. मारणारे वंजारी समाजाचेच, मेलेलेही वंजारी समाजाचेच. ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत. म्हणजे ते आरोपी आहेत, पण पोलिसांना ते आता सापडतच नाही. माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करण्यात. म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही, हे अतिशय धक्कादायक आहे. सभागृहात असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना की त्या दोन्ही मुलाची शपथ आहे त्या मंत्रिमंडळातून त्या आता असलेल्यांना बाहेर काढा. काय नाही तो आका कोण आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. अख्ख्या जगाला माहिती आहे. तुम्हाला नसेल माहित तर उद्या सकाळी भेटा, मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळे. आका कोण आहे. इस जंगल में 2 ही शेर गाणी लागलेत. ते काय ह्याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ, माझ्या ह्याच्यातच. प्रश्न तो नाही आका कोण आहे. तुम्हाला पण माहिती आहे आणि ह्यांना पण माहिती आहे आणि ह्यांना पण माहिती आहे. नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली, मी एकट्यानेच दाखवली सभागृहात. वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये. वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे. आता डॉन कोण हे विचारू नका. डी तर समजतं की नाही कोण. डी फॉर डॉन. पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं, त्या माणसाच्या अंगात 3 लिटर रक्त असतं. ते 3 लिटर रक्त सोखा असं ते काय म्हणतात त्याचं साखळलं गेलं. त्याच्या बरगड्या तुटल्या, त्याच्या अंगावर WWF सारख्या उड्या मारल्या, त्याचं लिंग कापलं, पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, त्याचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले. मी जेव्हापासून पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासून एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही. आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदहस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे. चौकशी कशाला करता. चौकशी सोडून द्या. आणि कुठल्या पोलिसांमार्फत चौकशी करता. ते पोलीस 307 मध्ये आरोपी करायला घाबरतात. आरोपी तर अटक करायला घाबरतात. तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात, त्या आरोपींना. तो सुदर्शन घुले, तो चाटे, तो अंधारे, त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला. आणि मी स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारलं. संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे. आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक कराड माझा जातीचा आहे, पण महाराष्ट्रात जातीपातीचा भिंत कधीच आड येता कामा नये. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो तेव्हा जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो.
जिथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील. अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे. या भावनेतनं मी उभा राहिलोय. वाल्मिक कराडला खुनात आरोपी केला पाहिजे. मागचे जेवढे खून आहेत तेवढे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं फेर तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं. कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालकमंत्री ह्याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत. त्यांचं नावही कुठे घेत नाहीत. आणि सगळे अधिकारी, तो ॲग्रिकल्चरचा असो, तो रेव्हेन्यूचा असो, तो पोलीसचा असो, हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होती. 300 हायवा एका दिवसात, 300 हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा. 15 टनाची एक हायवा असते. 300 म्हणजे किती झाले? 450. कुठे जाते एवढी रेती? आणि किती करोडो रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील. एवढा पैसा जर मिळत असेल तर 100 खून पचवतील हो. म्हणजे गॉडफादरच्या त्या कादंबरीपेक्षाही भयंकर असं काय ते पर्याय आहे. तर हा डॉन विटो कॉर्लिओन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण थांबवा. हे सरकारची लाच काढणार आहे. सरकारचं वस्त्रहरण करणार आहे आणि पहिल्या 5 दिवसातच समोर आलंय. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत जितेंद्र आव्हाड यांची स्टेटमेंट आणि ते त्यांच्या स्टेटमेंटमधून सांगत आहेत की आपल्या मसाजोग, बीड जिल्ह्यातील मसाजोग हे गाव एक संतोष अण्णा देशमुख या गावातील एक सरपंच याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की असे 4 ते 5 असे गुन्हेगार आहेत की ते असे कित्येक त्यांनी आपले जिल्ह्यामध्ये मर्डर केलेले आहेत. तर ते 7 ते 8 त्यांनी वाचवूनही दाखवलं आणि सांगितलं की इथले आपल्या जिल्ह्यामध्ये 7 ते 8 जणांचे नाव स्पष्ट केले आणि सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये 7 ते 8 मर्डर झालेले आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराड हा क्रूर प्रकारचा एक गुन्हेगार असून यांनी सर्व गुन्हे केलेले आहेत आणि त्याच्या मागे धनंजय मुंडे आहे असंही त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सर्व स्पष्टपणे सांगितलं. तर हे अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून हे लवकरात लवकर पकडण्यात यावे असंही त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं.